धम्मचैतन्य या लघुचित्रपटात श्री गोंदवलेकर महाराज यांची संपूर्ण जीवनकथा चित्रित करण्यात आलेली असून ती आपल्या समोर सादर करीत असताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळे दारी. काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळे दारी. तो वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी. तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी. तो वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्तिचार. तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्तिचार. दास दासांचे माहेर ऐसा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. श्री ब्रह्म चैतन्या सारिखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, चाली धडपण करू बाई. भूत जबर मोठे ग बाई, बोला. जबर मोठे ग बाई. नाही पाणी होतं हो, हाय लिंबू नारळ कोंबडा याचा उतारा. लिंबू नारळ कोंबडा याचा उतारा. अरे लिंबू नारळ कोंबडा याचा उतारा. आणि त्या भूताने निघून जायच्या ऐवजी त्या भूताने धरला थारा. त्या भूताने धरला थारा. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, झाली धडपण करू घट काही, झाली धडपण करू घट काही. हे भूत जबर मोठे ग बाई, येते मी. काय फार फार त्रास होतोय का? हो, ही झाली साधी व्यवहारातली भूत. ठीक आहे. आता काम क्रोध लोभ, थोडंसं झोपा तुम्ही, बरं वाटेल. सर्वात मोठी भूत आहे. नाही त्यातलं एक भूत, भूत लागलं असं नाही ते. नारदाला. अहो, झोप असं म्हणजे झोप नाही येणार भूतच आहे, आता. हो. भूत लागले नारदाला, कामांध झाला आणि साठ ऐकलं? कोरे झाली मला त्याला. सारखी गडावरची आठवण येते. हो, साहजिकच आहे. नुकतेच जाऊन आलोत ना आपण गडावर. सगळ्या आठवणी कशा अगदी ताज्या आहेत. सारखे सारखे स्वामी येतात डोळ्यासमोर. त्यांची वाणी सगळ्या गडावर दुमदुमते.
स्वामी स्वामी काय झाले? असं काय बोलताय तुम्ही? काय काय बोलले? स्वामी स्वामी असं काहीतरी. काहीतरी गोंधळ झाला माझा. मी बोलता बोलता डोळे मिटले आणि साक्षात रामदास स्वामी आले डोळ्यासमोर. मनाचे श्लोक म्हणताना. मग आता प्रश्नच मिटला. आता कसलीच काळजी नको. तुम्ही झोपा शांत. अंतःकरणाची आहे का ते सर्व सगळीकडे भरून उरलेलं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. झोपा तुम्ही, मी आलोच. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अगं जरा रामाचं नाव घे. थोडं सोसावं लागतं, घाबरू नको. हा मोजन्मीचे सुकृत ते फळासी आले सुनिश्चित म्हणून भेटले भाग्यवंत. रामाचं नाव घे. चालत का तुम्ही पाणी तापले का बघून या. लवकर लवकर जा बर का. खूप रामाचं नाव घे. खूप दुखतंय का गं? ना जरा सोसावं लागतं. रामाचं नाव घे. रामाचं नाव घे. काय यायला लागले वाटतं. मी पाणी पाहते तापले का आणि पाणी काढते नाही. तरी स्वामी आश्रयाचे येऊन नैवेद्य करणे देवासी. घाबरू नको. हा घाबरू नको. रामाचं नाव घे. नैवेद्य करणे देवासी. सोडवली वाटते सुनबाईला. श्रीकृष्ण घ्या. बाळाला सावकाश घे. हा सावकाश घे. हा सावकाश घे. लक्ष्मी नाव ठेव आता. आत्या आहेस ना. काय ठेवायचं काकू नाव? गणपती. गणपती ठेवू. वहिनी गणपती नाव छान आहे ना. गणपतीला पाळण्यात घालते कुर. गणपतीला झोपवते कुर. गणपतीला खाऊ घालते कुर. आता मांडीवर नाही करायची. बघू इकडे घाल. इकडे घाल. झालं का? म्हणून लढत नाही आमच्या. इकडे घाल. इकडे लढत नाही गणू आमच्या. ओले. हा बाय बाय. बाय शाबास शाबास. बघू. झालं. ओले ओले ओले. बाय
बस बस गो बस 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 हा ते गो ते हा काय झालं आमच्या गणूला सर्वदा म्हणायचा म्हणा म्हण गणू सदा सर्वदा नमस्कार दया मागितो जय जय अरे नैवेद्य कुठे गेला इथला? ऐकलं का? काय हो काय देवघरातला देवाजवळचा नैवेद्य कुठे? थांबा बघते. ते पा गणोबा देवाचा नैवेद्य असं खातं का कोणी उचलून? नाही ना. खाल्लं तर खाल्लं, तोंड तरी पुसायचं नीट. अहो पाहिलं देवघरातला मारुती राय सुद्धा इथे हो गणूपाशी. काय रे काय झालं? अगं देवघरातला मारुतीराय उचलून आणला इथे आणि नैवेद्य देखील खाऊन टाकला. वा छान आहे. आता त्याचे एक एक खेळ लागतील कळू. ही तर सुरुवात आहे त्याची. अलीकडे ऐकतही नाही हो माझं. एखादी गोष्ट करू नको म्हटलं की करणारच तू. तू पण असाच होतास लहानपणी समजलं. अरे प्रत्येक पिढीत हे असंच असतं. अरे गणू बाळ कुठं गेलाय लबाड? धाव घाली विठू आता चालू नको मंद. गणू बाळ अरे गणू लपून बसला असेल. गणू गेले गणू सोनं माझे बाळ शान आहे ना फार. आले घे 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 शाबास. अरे वा 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 वा. एक घास भाताच्या खायच्या. आले आले चोला. येऊन खात बसलाय काय? चला किती वेळा मी तुला सांगितलं दिवसातनं किती वेळा खायला घालते त्याला. खाऊन खाऊन तुझं घर मोकळं करील हा पोर. अहो पंत पोराणी खाऊन कुठे घर मोकळी झाल्यात का? असं जर झालं असतं तर सगळे लोक रानावनात पळाले असते घरदार सोडून. तुझ्यावर तीच वेळ येईल हो. तुझ्यावर तीच वेळ येईल. अहो तसं काय बी नाही बघा. गणू जसा घरी यायला लागलाय तसं माझ्या घरात अगदी सगळं भरभक्कम भरलेलं आहे. काही सुद्धा कमी पडत नाही मला. लहान लेकरू आहे ते. खाऊन खाऊन किती खाणार आहे माझं? खाऊ दे. लेकराचीच जात आहे ना ती. धल गणू धल सोनं माझं खा. तुम्ही ऐकणार नाही. तुला त्याचं कौतुकच फार आहे. त्याला अगदी तुझ्या सवयीचा करून ठेवलाय तू. चला आता आपण खाऊ खायला जाऊया. घेऊ समज ना. मी तुला हंडाभर सोन्याच्या मोहऱ्या दिल्या तर त्याचं तू काय करशील? खरं सांगू हा सारे आंधळे पांगळे गोरगरीब यांना गोळा करीन आणि त्या सर्व मोहऱ्या वाटून टाकली. होय शाबास. आणि आणि तुझ्यासाठी काही ठेवणार नाही? बर बर बर. समज तुला गुंतवल्याचा राजा केला तर तू काय करशील? माझ्या राज्यातुपाशी कुणीच राहणार नाही. मी सगळ्यांना जेवायला घालीन. शहाणा झाला माझा बाळ. शहाणा झाला.
आता तुझी मुंज करायला हवी होय ना? हो. अरे कुठे गेला हा गणू? अरे गणू, गणू बाळ, अरे 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 लवकर उठ रे, लवकर उठ. आपला गणू कुठे दिसत नाहीये. जा जा जा. लवकर ये रे. अरे अरे आपला गणू कुठे दिसत नाहीये. जा जा जा. 4 माणसं गोळा करून बघ तरी कुठे आहे तो. जा जा तू जा. अरे कुठे गेला हा? तू तिकडे पाहिला का गणू तुम्ही? नाही. श्रीराम 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 बाबा अहो इकडे काय करताय? चला चला घरी चला. गणोबा, सगळीकडे शोधून झालं बघ तुला. इथे बसलायस होय तू? कुठे जाणार? कोल्हापूरहून आल्यापासून बघते मी, सारखा एकांतात असतोस. काय झालंय? लग्न झालंय बाबा आता तुमचं. असं एकांतात राहणं चांगलं नाही. त्या सरस्वतीला काय वाटेल? आई, कोल्हापूरहून बाबांनी मला परत आणल्यामुळे माझा मूळचा हेतू पूर्ण झालेला नाही. म्हणजे मी परत सद्गुरूंच्या शोधात जाणार. सरस्वतीचं काय? आई, मी संन्यास घेण्यासाठी जाणार नाहीये. मी निश्चित परत येईन. तू शिकवलेली समर्थांची शिकवण मला माहिती आहे. गणू, गुरूंच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले गणोबा ऊन पाऊस तहान भूक या गोष्टींची तमा न बाळगता सतत रानावनात भटकत होते. श्री ब्रह्म चैतन्याचा रेखा नाही पाहिला मी, नाही पाहिला मी, नाही देखिला. काय रे पोरा, कुठे कुठे हिंडतोस वळवळ? तुला सद्गुरू म्हणजे काय भाजीपाला वाटला? कुठेही मिळाला? सद्गुरू तसा मिळत नसतो. स्वामी, सद्गुरूची प्राप्ती केव्हा होते? तुझा अहंकार नष्ट व्हायला पाहिजे. अहंकार गेला पाहिजे. स्वामी, तुम्ही मला उपदेश करावा. तो अधिकार मला नाहीये. तू हिंडत राहा, फिरत राहा, तीर्थयात्रा कर. योग्य वेळी तुला सद्गुरू मिळेल. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी. तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी, तो वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिला मी, नाही पाहिला मी, नाही देखिला. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ,
जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. बाळा, नांदेड जवळ एहळी या गावी तुला तुकाराम चैतन्य भेटतील. तेथेच तुझे काम होईल. जा. जय जय रघुवीर समर्थ. येहळे गावामध्येच आपला उद्धार करणारी गुरु माऊली आहे हे जेव्हा भेटलेल्या रामदासी बुवांनी सांगितलं, तेव्हा गणोबांना तुकामाईंच्या भेटीची ओढ लागली. कोण महाराज? माखन चोर? माखन चोर नाही, माखन चोर माठ कुठे गौरली कुठे आहेत? अरे चोर येऊन राहिला, चोर येऊन राहिला, चोर येऊन राहिला, चोर येऊन राहिला. असतो तर नागरिया, नागरिया असतो तर मी तुला खून करीन, खून. मी तुला मारून टाकीन. मी तयार आहे. तुमच्या चरणी माझे प्राण अर्पण करण्यास मी तयार आहे. करा माझा खून. हा 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 मला लुटणार आहे. माझं सगळं लुटून येणार आहे. माझं सगळं लुटणार. मी तुला खून करी, मारून टाकीन मी तुला. हा माझं लुटणार आहे. हा सगळं माझं माझं. ए पोरा, कशाला आलायस इथे? विचार केलायस का? तुकामाईचा स्वभाव तुला माहित नाही. जाशील पळून. बाबानो, मी पळून जायला नाही आलो. मला कितीही त्रास झाला तरी हीच माझी माऊली आहे आणि हीच मला तारणार आहे. मी इथेच राहणार आहे. इथपर्यंत. आता दोन्ही पायदा, दोन्ही 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 एकदम. यातना हा, यातना हा. हा दाब नीट, एकदम जोरात जोरात. आता गळत गळत भात. हेट 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 घातात तो काय. हट हट हे घुम्या घुम्या. बालोन्मत्त पिशाच योनी या उक्तीप्रमाणे ज्यांचं वर्णन करता येईल अशा श्री तुकामाईंनी गणोबांची वेगवेगळ्या प्रकारची कठोर अशी सत्वपरीक्षा घेतली. जय श्रीराम, जय श्रीराम. अरे वस्तू काय राहिले? अरे माझ्याकडे बघते काय? चल खड्डा खान, खड्डा खड्डा खान. हो वीर वीर वीर. पाणी लागेल, पाणी. श्रीराम. हे खास लवकर लवकर. हो ना माझ्याकडं. नाही श्रीराम, श्रीराम. तुकामाई, खड्डा झाला. खड्डा झाला. हे बघ बघ. हे जी बारकी पोरं आहेत ना, पोरं त्या पोरांना पुरून टाकतात. मुजवून टाक. हे मुलांनो, इथे या या या, लवकर लवकर. श्रीराम, श्रीराम. श्रीराम.
हे बघ मान्य घालूनच मान्य घालून श्रीराम महाराज महाराज आमची पोरं कुठं आहेत? महाराज श्रीराम मुलं शोधून राहिले ए तू वेडा आहे ना वेडा तो गधडा त्या गधड्यानं एक काळा पोरगा ना एक गोरा पोरगा ना हा तो वेडा आहे ना तो वेडा त्या वेड्यानं पुरून टाकला पुरून टाकला आणि त्याच्यावर बसला हो बसवा त्यानं पुरून टाकला उघडा उघडा बघतो काय माझ्याकडं श्रीराम जय राम जय जय राम काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळेदारी काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळेदारी तो वाटेल त्याची करी ऐसा नाही पाहिला मी नाही पाहिला मी नाही देखिला तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी तो वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिला मी नाही पाहिला मी नाही देखिला बाबा पोरं नेली गे ए गधड्यानो हे पोरं मेली नाही पोरं मेली नाहीत हलवा हलवा तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्तिचार तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्तिचार दास दासांचे माहेर ऐसा नाही पाहिला मी नाही पाहिला मी श्रीराम मोडली रे मोडली खोड मोडली मोडली रे मोडली खोड मोडली. नाही महाराज, उलट मला मारता मारता त्यांच्याच हाताला लागलं असेल. मला खूप वाईट वाटलं त्यांच्या हाताला लागलं ते. श्रीराम श्रीराम जय श्रीराम. गेली 9 महिने मी तुला खूप कष्ट दिले. माझं कर्तव्यच होतं ते स्वामी. आणि असं तरी विशेष मी काय केलंय? तुम्ही जे जे सांगाल ते फक्त प्रामाणिकपणे मी केलं. त्यात कुठेही चुकारपणा केला नाही. मलाही तेच हवं होतं. हे खरं सांगू, तुझा हा गोड स्वभाव पाहून मला खूप आनंद होतो रे. तसं विशेष काहीच नाही. मी ही केलेली आपली सेवाच आहे स्वामी. फक्त जमेल एवढीच केली. प्राचीन काळी प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ मुनींनी जी अनमोल गोष्ट दिली ना, तीच आज रामनवमीच्या मंगल दिनी तीच अलौकिक अशी गोष्ट मी तुला देणार आहे. स्वामी, हाच खऱ्या अर्थाने माझं जीवन सार्थकी झालं.
आज खऱ्या अर्थाने मी अनुग्रहित झालो. तुम्ही दिलेला उपदेश मी शेवटच्या क्षणापर्यंत तंतोतंत पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. स्वामी, श्रीराम हे सर्वस्व आहे. श्रीरामाचं नाम मी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. गणवा, श्रीराम जय राम. आजपासून तू ब्रह्म चैतन्य या नावानं ओळखला जाशील. ब्रह्म चैतन्य, ब्रह्म चैतन्य, ब्रह्म चैतन्य, ब्रह्म चैतन्य. नाम म्हणजे भगवंताचं नाव. देवाच्या नावात काहीच फरक नसतो. नाम हा जीव आणि शिव यामधील महत्वाचा दुवा आहे. नाम हे साध्य आहे व साधनही. तसेच ते सगुण आहे आणि निर्गुणही ठरावे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम ही एक वृत्ती आहे, भगवंताला जोडणारी साखळी आहे. पंढरपूरला जाण्याचे अनेक रस्ते आहेत, पण प्रत्यक्ष बारीतून जाऊनच दर्शन लाभते. तसंच नामसाधना केल्याने आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. नाम आपणच घ्यावं, आपल्या कानांनी ऐकावं आणि ते घेता घेता स्वतःला विसरून जावं. बाळ तू आलास. श्रीराम 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 श्रीराम. जोडीनं आलास, चांगलं झालं. अगदी लक्ष्मी नारायणासारखी जोडी आहे तुमची. अरे तुला पत्नी बरोबर पाहावं असं मला खूप दिवसापासून वाटून राहिलं होतं. स्वामी, आपलीच कृपा आहे. श्रीराम, आपल्या दर्शनाची ओढ लागली होती म्हणून आलो. मी ही तुझीच वाट पाहत होतो. तुझी प्रगती ऐकून खूप समाधान वाटून राहिलं. असंच प्रगती पथावर राहा. प्रभू रामचंद्रावर आपलं पुष्कळ बोलणं. निघतो आम्ही. आल्यासारखा 4 दिवस राहून जा. आपली आज्ञा. बाळ, तुझी काय इच्छा आहे? वंशाला दिवा हवा इतकंच. तथास्तु. श्रीराम श्रीराम. सरस्वती, ए सरस्वती, घे खाऊन घे. ताट वाढून आणले बघ.
उठ सरस्वती. सरस्वती, इतका वेडेपणा चांगला नाही. शोक करून काय उपयोग? ते बाळ पुन्हा परत येणार आहे का? आम्हालाही खूप वाईट वाटतंय तसं. तू आवर स्वतःला. जरा प्रकृतीकडे लक्ष दे. माझं बाळ, माझं बाळ. बाळ, 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 माझं 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 सोन्या. अरे माझ्या राजा, कुठे रे गेला होतास तू? माझं बाळ, माझं बाळ. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. हो हो राजा, हो 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 हो, माझं बाळ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय श्री. सरस्वती, सरस्वती. सरस्वतीबाईंना मूल झालं, परंतु ते अल्पायुषी ठरलं. बाळाचा ध्यास घेतच सरस्वतीबाई देवाघरी गेल्या. तरीही महाराजांनी कठोरपणे आपले सर्व व्यवहार चालूच ठेवले होते. त्यांची लोकप्रियता वाढतच राहिली. त्यांच्या भावकीतील काही जणांना हे सहन न झाल्यानं त्यांनी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. आला आला. श्रीराम जय राम जय जय राम. 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 सदू, अरे त्या बैलांना जरा हिरवा पाला खाऊ घाल. हा, दोन्ही बैलांना घाल चांगला. बापू, हे चाक लोहाराकडे न्यावं लागेल. हा, संध्याकाळच्याला पाठवून द्या. ठीक आहे, चालू द्या तुमचं काम, चालू द्या. का अमनराव, झालं का आळा तयार? हा, नारळाला मीठ घाला म्हटलं व्यवस्थित. हा, श्रीराम श्रीराम श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. काय किशनराव, लागलं का पाणी? हा, ते दगड उचला, दगड, आणि ती माती शेजारच्या मळ्यात नेऊन टाका. त्यांना हवी आहे माती तिकडे. श्री ब्रह्म चैतन्याचा रेखा नाही पाहिला मी, नाही पाहिला मी, नाही देखिला. श्री ब्रह्म चैतन्याचा रेखा नाही पाहिला मी, नाही पाहिला. जेवणाची वेळ झाली की जेवून घ्या रे पोरांनो, कळलं का? हो. पाहिला मी
नाही देखिला श्री ब्रह्म चैतन्यासारिखा नाही पाहिला मी नाही पाहिला मी नाही देखिला श्री ब्रह्म चैतन्यासारिखा नाही पाहिला मी नाही पाहिला. गीतामाईंचा आग्रह आणि मित्रमंडळींचे प्रयत्न यामुळे महाराजांना दुसऱ्या लग्नाचा विचार करावाच लागला. नाझऱ्याच्या आप्पासाहेब देशपांड्यांनी मध्यस्थी करून आटपाडीच्या सखाराम पंतांच्या मुलीशी त्यांचं लग्न ठरवून पार देखील पाडलं. रे रघुराज स्वामी प्रारब्ध माझे मजला कळेना तुझ वीण रामा मज कंठवेना जय जय रघुवीर समर्थ. येऊ का? या आप्पासाहेब बसा. नमस्कार. एकदम आलात? सहज आलो होतो आठवडीत, काम होतं थोडं, ते झालं. आता म्हणून तुमची गाठभेट घ्यावी. बरं झालं की, बऱ्याच दिवसानंतर गाठ पडते आपली. एका लग्नात इथेच भेट पडली होती आपली. त्यानंतर आजच. वहिनी कशा आहेत? इथंच आहेत का मलकापूरला आहेत? मलकापुराहून परवा झाली. त्यांचा थाट वेगळाच आहे. अहो, विशाळगडच्या पंतप्रतिनिधींच्या कन्या त्या, राजकन्याच की. पण कसला अभिमान नाही त्यांना, 4 चौघींसारख्याच वागतात अगदी. अहो, त्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे हा. तुम्ही दोघांनी आज मला बोलूच द्यायचं नाही असं काही ठरवलंय काय? अहो बोला की, सहज बोलणं झालं आपलं. मागे एकदा गोंधळाचे महाराज आले ते प्रवचनाला. फार गर्दी झाली होती. काय भाषा होती त्यांची, अजून आठवते सारं. हो, आपल्या घरी येऊन गेले त्यावेळी. काय ते त्यांचं तेज, काय ते त्यांची अमृतवाणी. महाराजांना आपलं जावई व्हायचं. काय काय बोलताय काय तुम्ही? हे खरं आहे अगदी. आपल्या यमुशी त्यांना लग्न करायचंय. अहो, हे कसं शक्य आहे? महाराजांना काय अशक्य आहे? पंत, यमुचं नशीब चांगलं म्हणून हा योग आला. आप्पासाहेब, आमच्या फार मोठे उपकार केलेत तुम्ही. पंत, नाही 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 नाही, मी काहीही केलं नाही. हे सगळं महाराजांनी केलंय. 7 जन्मसेवा केली तरी त्यांचं ऋण फिटणार नाही. आमची यमू भाग्यवानच. आम्ही आशाच सोडली होती. हा सुवर्ण योग आलाय, आता तयारीला लागा. लग्नाची बोलणी कशी करायची? बोलणी कसली करताय? फक्त लग्न लावून द्यायचं एवढंच. परंतु महाराज, त्यांची काहीही अट नाही. सावकाश. इकडे डावीकडे तुळशी वृंदावन आहे. ये सावकाश. इथे पायरी आहे. आई, ए आई. सावकाश. आणखीन एक पायरी. ही तुझी सून तुझ्या इतक्या आज्ञेत राहील की कधी तुझ्याकडे डोळे वर करूनही बघणार नाही. काय नाव काय राहायचं? विचार की तिलाच. बोलता येतं तिला. तसं नव्हे रे. काय ना? यमुना. पण मी आपली सरस्वतीच म्हणेन. तेच नाव बसलंय तोंडात. चांगलं नाव आहे सासूबाई. गाव कुठलं? मी आटपाडीच्या सखाराम पंतांची थोरली मुलगी. बर. मुक्ते, ए मुक्ते, काय गाई? ये. ही नवीन वहिनी तुझी. हं? जा भाकरी तुकडा घेऊन ये जा. नमस्कार कर. असू दे. कधीपासून ग? जन्मतःच. ये, आधी पाणी घाल पायावर. घाल. दे इकडे. हे घे. ओळा बघू. टाक तिकडे. ह्यात. जा, बहिणीला घेऊन जा बघू. चला वहिनी, घर दाखवते. सावकाश. हात धर ग. सावकाश. सावकाश नाही.
तुझे पाहता ध्यान सुखावले माझे मन, तुझे पाहता ध्यान सुखावले माझे मन, तुझ्या स्वरूपाची गोडी, तुझ्या स्वरूपाची गोडी ब्रह्मदेवाशी आवडी, तेची रूप वेळोवेळा राहो माझ्या दोन्ही डोळा, तेची रूप वेळोवेळा राहो माझ्या दोन्ही डोळा, कोटी सूर्याची प्रभा, कोटी सूर्याची प्रभा जैसी लागावा गावा. हे श्रीरामाचं वर्णन, हा श्रीरामाचा महिमा गावावा तेवढा थोडाच आहे. नामस्मरण केल्याने आपण देवांच्या अगदी जवळ जातो. सर्व संतांनी रामनामाचा महिमा सांगितलेला आहे. नीती, सदाचार, प्रपंच, परमार्थ, साधना या सर्वांबरोबरच नाम साधता यायला हवं. परमेश्वराजवळ जाण्याचा हा अगदी सहज सोपा मार्ग आहे. नारायण नारायण हे देवाचं नाव घेणारे, सतत नामस्मरण करणारे नारद मुनी तुम्हाला ठाऊक असतीलच. काही झालं की आपलं नारायण नारायण असं म्हणत असतात. नारद मुनींना असं वाटलं की मी परमभक्त आहे देवाचा, कारण मी सतत नामस्मरण करतो. तरी पण एकदा हे आपण देवांच्या तोंडून ऐकूया. जेवणाच्या आधी परत त्यांनी एकदा नामस्मरण केलं. जेवून व्यवस्थित तो झोपला. झोपताना परत एकदा नामस्मरण केलं. थोडक्यात काय, दिवसातून त्यांनी असं 5-6 वेळाच फक्त देवाचं नाव घेतलं. आणि मग बंद करा गोंदवलेकर बुवा, मी तुम्हाला सांगतोय बंद करा हे. श्रीराम जय राम जय जय राम. बाळकोबा, तुम्ही आधी शांत व्हा आणि मी काय बंद करू ते सांगा. लोकांना काहीही न करता केवळ नामस्मरण करा, असा जो दुराग्रह तुम्ही करता आहात ना, तो ताबडतोब बंद करा. ह्या भोळ्या बाबड्या लोकांची आपण एक प्रकारे दिशाभूलच करता आहात आणि अकारण स्वतःचे महत्व वाढवून घेण्याचा प्रयत्न करता आहात. कोण समजता कोण स्वतःला? बाळकोबा, मी स्वतःला कोणी महान संत समजत नाही किंवा मी कोणी महात्मा देखील नाही. मी श्रीरामाचा दास आहे, त्याचा निस्सिम भक्त आहे. त्यानेच मला प्रेरणा दिली आहे आणि तेच मी लोकांना सांगतोय. आणि बाळकोबा, ज्या पावन नगरीत तुम्ही जन्म घेतला, जिथे तुमचं वास्तव्य आहे, तिथे अनेक मोठमोठ्या संतांनी येऊन नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. तेच मी लोकांना सांगतोय, दुसरं काय. कमाल आहे गोंदवलेकर बुवा. या पंढरीत येऊन आम्हाला नामाचे तत्वज्ञान सांगणे म्हणजे हलवाई गल्लीमध्ये जाऊन मिठाई विकण्यासारखे आहे. मी तुम्हाला परत एकदा निक्षून सांगतो, हे सगळं ताबडतोब बंद करा. परिचारक, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जाणतो, ही नगरी म्हणजे सकल तीर्थांचं तीर्थ आहे. तुम्ही पंढरपूर वासीय परम भाग्यवान आहात, कारण इथे युगे 28 असा चक्रपाणी साक्षात उभा आहे. त्याचं वास्तव्य, त्याचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. इथे मी कोणाला काय सांगणार, काय उपदेश करणार? बाळकोबा, लोकांना निष्क्रिय व्हा, कुठलंही सत्कर्म करू नका, फक्त राम नाम घ्या, असं मी कधीच सांगितलेलं नाही. अहो, मुखी नाम हाती काम, काम म्हणजे सत्कर्म, असाच उपदेश मी वारंवार लोकांना करतोय. संसारी लोकांना तप करणं, योगाभ्यास करणं हे जड जातं, म्हणून त्यांना रामनामाचं महत्व मी समजावून सांगतोय. अहो, तुकोबारायांनी सांगितलेलंच आहे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. हेच नाम महात्म्य मी त्यांना समजावून सांगतोय.
गोंदवलेकर बुवा, हे असलं कोरडं तत्वज्ञान सांगून स्वतःची आरती करावून घेणाऱ्यांची संख्या आजकाल खूप वाढायला लागलेली आहे. शाश्वत सुखाची प्राप्ती नामस्मरणाने होते याची खात्री तुम्ही कशी देणार? परिचारक बुवा, आंबा गोड आहे की आंबट हे केव्हा कळतं? अहो कसले बालिश प्रश्न विचारताय तुम्ही? अर्थात खाऊन पाहिल्यावर. होय ना? आंबा न खाता हे ठरवता येतं? नाही, मुळीच नाही. मग नाम महिमा खरा की खोटा हे केव्हा ठरवता येईल? अहो नाम घेतल्यावर. श्रीराम जय राम जय जय राम. परिचारक बुवा, तुमचं म्हणणं समजतंय मला. वेदशास्त्र पुराण यांना मी प्रमाणभूत मानतो, त्यात दुमत नाही. पण नाम हे सहज साध्य सोपं आहे. वेदशास्त्रासाठी विद्येची गरज आहे, पण नाम कोणीही कुठेही केव्हाही कसंही घेऊ शकतं आणि भगवंत प्राप्त करून घेऊ शकतं. परिचारक बुवा, तुम्ही देखील 13 कोटी नामाचा संकल्प करा आणि प्रत्यक्ष अनुभूती घ्या. ठीक आहे, आपण म्हणता तर मी संकल्प सोडतो, पण याची प्रचिती मला आली नाही तर मला सुद्धा बाळकोबा परिचारक म्हणतात, हे लक्षात ठेवा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. चला. श्री राम भक्त गोंदवलेकरांनो, राम महिमा तुम्हा सर्वांना चांगला समजलेला आहे. रामनामाला तुम्ही आरंभही केलेला आहे. रामनाम कसं घ्यायचं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझा कार्यभाग लौकिक अर्थाने आता इथला संपलेला आहे आणि म्हणून मी नैमिषारण्यात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझं प्रयोजन इथलं संपल्यामुळे मी आज आत्ता नैमिषारण्याकरता निघणार आहे. आणि तुमची संमती मी गृहीत धरलेली आहे. श्रीराम श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राम लक्ष्मण सीता यांच्या डोळ्यातून अश्रूचा धारा लागले. पहा महाराज, श्री रामचंद्र रडतायत. नाही जाणार गोंदवलं सोडून. मी नाही जाणार गोंदवलं सोडून. मी नाही जाणार गोंदवलं सोडून.
भाऊसाहेब, आता काही खरं नाही माझं. हा खोकला असाच वाढत जाणार. पायावर सूज देखील आली आहे. आता लवकरात लवकर रामाचं बोलवणं आलं तर बरं. ही निर्वा निर्वीची भाषा कशाला करताय महाराज? अलीकडे हे सारखी अशीच भाषा करतात. मला तर काही सुचेनाचं झालंय. काय होणार आहे ते रामराजात जा. हा सगळा व्याप तुम्हाला सांभाळायचा आहे. इथे अन्नदान रोज चालू राहिलं पाहिजे. कोणीही उपाशी जातात कोणीही उपाशी जाता कामा नये. प्रत्येकाला इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटलं पाहिजे. इथून जाताना प्रत्येक जण प्रसन्न चित्ताने केला पाहिजे. एवढंच करा. स्वतः समाधानी राहा आणि दुसऱ्यालाही समाधानात ठेवा. गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव करू नका. जाती भेद नको. इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद मिळायला हवा श्रीरामाचा. केव्हाही गोंदवल्याचं हे वैशिष्ट्य चिरकाल टिकून राहायला हवं. श्रीराम समर्थ आहेतच. तुकामाईंचा आशीर्वाद आहे. सज्जनगडावरून समर्थांची दृष्टी आहे गोंदवल्यावर. श्रीराम जय राम जय जय राम. अभ्यंकर, काय म्हणतायत तुमच्या गोशाळेतल्या गायी? महाराज, सगळ्याच गायी चांगल्या आहेत. अय्य महाराज, तुमची तब्येत बरी नसती की हो, विश्रांती घ्या की हो महाराज. अम्मा, विश्रांतीच घेणार आहे, परिपूर्ण विश्रांती. अभ्यंकर, आम्ही त्या गोशाळेत येणार. उद्यापासून आमचं तिथे वास्तव्य असणार. अम्मा, काय बापू, अभ्यंकर, उद्यापासून आम्ही तुमच्या गोशाळेत येणार हे ठरलं. या पादुका घ्या, आम्ही येईपर्यंत सांभाळा. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम. आई साहेब कष्ट होऊ नका, येतील महाराज. भाऊसाहेब काही समजलं का महाराजांचं? घरात सगळीकडे शोधलं त्याला, कुठं सुद्धा पत्ता लागत नाही. हे साहेब म्हणत होते महाराज पहाटेच घराबाहेर पडले. डॉक्टर साहेब आमच्या महाराजांना बरं करावं, नाहीतर त्यांच्या बरोबर मी सुद्धा जीव सोडेन. शांत हो नका, शांत हो. बापू काही महाराजांचा काही पत्ता लागतोय का? बरं का काकासाहेब, आज सकाळी सकाळी महाराज माझ्या घरी आले आणि मला म्हणाले, बापू मी आज लवकर गावात आलोय, खूप दिवस झाले गोंधळ्याकडे मी आलो नव्हतो, मला एकदा शेवटचं गोंधळ बघायचं. तेवढ्यात त्यांना खोकल्याची उभा आली, म्हणून मी म्हणालो दूध घेता का, तर म्हटले सूंठ घा. म्हणून मी बायकोला सांगितलं आणि बायको सूंठ घातलेलं दूध घेऊन आली. आणि त्यावेळी महाराज काय म्हणाले, वहिनी माझ्या बापूकडे लक्ष ठेवा, माझ्या बापूकडे लक्ष ठेवा. मला काहीच नव्हतं, आता मला तुम्ही लगेच उठून दे. बापू तुझ्याकडून गणोबा माझ्याकडे आले, पहिला पहाटे माझ्याकडे आले हो, अगदी अंधार होता. मला आश्चर्य वाटलं, एवढ्या पहाटे गणोबा का आले? मी त्यांना आत या म्हणालो, पण ते आत देखील आले नाही. म्हणाले मला उशीर होता, मला जायचंय. बापू गणोबा आपल्याला सोडून असे एकांत का बरं निघून गेले? आपण असं त्यांचा कोणता अपराध केलाय की एक क्षणभर देखील आपल्यापासून दूर न राहणारे गणोबा आपल्याला आज असे सोडून दूर जाऊ इच्छितात? काकासाहेब तुम्ही काही काळजी करू नका. महाराज महाराज It was 5 o'clock. महाराज अन्नदान अन्नदान चालू ठेवा, नामस्मरण चालू ठेवा. मंदिरातून कोणीही उपाशी जाता कामा नये. कधी केव्हाही महाराज महाराज प्रसाद मिळायला हवा. नामस्मरण चालू ठेवा. महाराज मी देह रूपाने गेलो तरी नाम रूपाने चिरंतन राहील. जिथे जिथे नाम तिथे माझा प्राण. सांभाळावी
खून. श्रीराम 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 श्रीराम